विरोधकांची कोंडी झाली, सत्ताधाऱ्यांची ताकद वाढली, अभ्यासू आमदाराची उणीव। विधिमंडळात विविध आयुधांच्या माध्यमातून सरकारला प्रश्न विचारण्याची संधी आमदारांना मिळते, मात्र या आयुधांचा वापर जनतेच्या हिताचे प्रश्न सोडण्याऐवजी राजकीय आरोप प्रत्यारोप करण्यासाठीच केल्याचे चित्र विधान परिषदेत दिसले। 4 दिवसाच्या होळीच्या सुट्टीनंतर अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यात सुरुवातीला सत्ताधाऱ्यांनी विरोधकांची कोंडी केली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत सत्ताधारी आक्रमक झाले होते। विधानसभेपेक्षा विधान परिषदेत विरोधक अधिक एकवटतात असे दिसले। उपसभापती नीलम गोरे यांच्या विरोधातल्या विरोधी पक्षाच्या अविश्वास ठराव सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी फेटाळून लावला। पदावरून दूर करण्यासाठीचे ठोस कारण आणि निकषाची पूर्तता केली नसल्याचे म्हणत विरोधकांची मतदानाची मागणीही नाकारली। विरोधकांना बोलू देत नाही असा आक्षेप घेत विरोधकांनी सभापती राम शिंदे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला। याची राज्यपालांची भेट घेऊन निवेदनही दिले। त्याच दिवशी दिशा सालियन हत्या प्रकरणामुळे सभागृहात सत्ताधारी विरोधामध्ये मोठी खडजंगी झाली। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा, माथाडी कामगारांच्या वयोमर्यादेत वाढ करणारे महाराष्ट्र मोटार वाहन कर सुधारणा, महाराष्ट्र महामार्ग सुधारणा, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अशी महत्त्वाची विधेयकं सभागृहात मांडण्यात आली। त्यावर मोजक्याच सदस्यांनी मते मांडली।